शिंदे फडणवीसांचे समर्थक एन्काउंटरचं श्रेय आपापल्या नेत्यांना देत असतानाच त्यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी सुद्धा उडी घेतली आहे। आदल्या दिवशी राज ठाकरे यांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एन्काउंटर झाल्याचं म्हणत काही मनसे समर्थक एन्काउंटरचं श्रेय आता राज ठाकरेंना देत आहेत। पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट। अगर एनकाउंटर हुआ है तो पुलिस का अभिनंदन, मतलब कांग्रेचुलेशंस, और अगर ये फेक एनकाउंटर हुआ है तो डबल कांग्रेचुलेशंस। एन्काउंटर खरं की खोटं यावर थेट कोर्टानंच प्रश्न उपस्थित केलेला असला तरी मनसेनं मात्र जाहीरपणे हा खून असेल तरी पोलिसांचं अभिनंदन म्हणून प्रतिक्रिया दिली। काल परवा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते एन्काउंटरमध्ये जखमी पोलिसांच्या भेटीला गेले होते। त्यानंतर आज राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे जखमी पोलिसांच्या भेटीला पोहोचल्या। मनसेकडून पोलिसांना 51,000चं बक्षीसही जाहीर करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत तुमच्यासाठी, तुम्ही जे केलं। मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं जा चौकशी करा त्यांची कशी, त्यांना कुठल्याही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे। त्या बाबतीत कोणी जरी काय विरोधी पक्षवाले जरी बोलत असतील तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आहे, पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या बरोबर आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंट म्हणजे कमतरता भासली नाही पाहिजे, पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे। मैंने अभी मुझे मैसेज आया था, वो मराठी में बताया, मैं अभी आपको बोलती हूँ कि मैसेज ऐसा है, मुझे आया है व्हाट्सअप। अगर एनकाउंटर हुआ है तो पुलिस का अभिनंदन, मतलब कांग्रेचुलेशंस, और अगर ये फेक एनकाउंटर हुआ है तो डबल कांग्रेचुलेशंस। दुसरीकडे सरकारचे प्रमुख नेते स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीला गोळ्या झाडल्याचं म्हणत असले तरी त्यांचे समर्थक मात्र शिंदे फडणवीसांच्या हाती बंदूक असल्याचे फोटो पोस्ट करून हा देवाभाऊ अर्थात फडणवीसांचा न्याय असल्याचा दावा करतायत। त्यात आता मनसे समर्थकांनीही उडी घेतलीय। राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी एन्काउंटर झाल्यामुळे एक भेट एन्काउंटर थेट किंवा राज ठाकरेंची शिंदे भेट ही ऍक्शन होती आणि त्यावर एन्काउंटरची रिॲक्शन असल्याचा दावा मनसे समर्थक करतायत। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी हैदराबाद एन्काउंटरचं उदाहरण देत पोलिसांचं कौतुक केले। मात्र हैदराबाद प्रकरणात ज्या पोलिसांनी बलात्कार आणि हत्येच्या 4 आरोपींचं एन्काउंटर केलं होतं ते एन्काउंटर नंतर खोटं निघालं आणि सुप्रीम कोर्टाने 10ही पोलिसांवर हत्येचा खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते। मूर्खपणा आहे। मी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं। तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबलत आहेत त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं। मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा असू शकतो? दुसरी गोष्ट म्हणजे बदलापूर प्रकरणात स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनीच याबद्दल पाठपुरावा केला होता। शाळा प्रशासन, तिथे बंद असलेलं सीसीटीव्ही यावरूनही गंभीर आरोप झाले होते। यावर माध्यमांनी एक यादी दिल्यास अशा शाळांविरुद्ध आम्ही मोहीम उघडू असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय। प्रत्यक्ष पाठपुराव्याच्या साक्षीदार असलेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या माहितीनुसार आरोपी अक्षय शिंदेकडून 2 मुलींचं लैंगिक शोषण झाल्यानंतर 14 ऑगस्टला 2 मुलींच्या पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना सारा प्रकार सांगितला, पण असं आपल्या शाळेत घडूच शकत नसल्याचं मुख्याध्यापिका म्हणाले। 15 ऑगस्टला पालकांसह मनसेचे काही पदाधिकारी पोलीस स्टेशनला पोहोचले। वरिष्ठ पीआय शुभदा शितोळेंनी स्वतः शाळेत जाऊन याची विचारपूस करावी म्हणून आग्रह धरला। शुभदा शितोळे बाहेर जात असल्यानं त्यांनी पालकांसोबत 2 कॉन्स्टेबल देऊन शाळेत जाण्यास सांगितलं। शाळेत पोहोचल्यावर पालकांनी मुख्याध्यापिकांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली। मुख्याध्यापिका म्हणाल्या की 15 दिवसांपूर्वीच सीसीटीव्हीचं नवीन काम सुरू केले, त्यामुळे कॅमेरेच नव्हते। मुख्याध्यापिकांच्या उत्तरावर संतापलेल्या पालकांनी मॅनेजमेंटच्या लोकांशी चर्चेचा आग्रह धरला। मॅनेजमेंटचे लोक म्हणाले की शाळेत सीसीटीव्ही आहेत पण रेकॉर्डिंग झालेलं नाही। मात्र शाळा मॅनेजमेंट लोक येताच तिथेच अचानक वरिष्ठ पीआय शुभदा शितोळेही पोहोचल्या। नंतर मॅनेजमेंट मधले लोक आणि वरिष्ठ पीआय शितोळे दुसऱ्या बाजूला काहीतरी बोलत होते। यावरून संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी एसपींकडे शितोळेंची तक्रार केली। एसपींनी वरिष्ठ पीआय शितोळेंना फोन करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या। इकडे पोलीस स्टेशनमध्ये चिमुकली, तिची प्रेग्नेंट आई आणि पालक रात्री 10:30 पर्यंत बसून राहिले। अखेर रात्री उशिरा स्वतः एसपी पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा दोन्ही मुलींना मेडिकलसाठी नेलं गेलं।
मॅनेजमेंटशी चर्चा करताना आम्हाला अशी गोष्ट समजली की प्रिन्सिपल म्हणत होते की कॅमेरे नाही आहेत. मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं की कॅमेरे आहेत पण रेकॉर्डिंग होत नाही. पण ही चर्चा होत असताना मी त्या प्रिन्सिपल मॅडमना म्हणाली की तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटला जे आहे ते आमच्या समोर आणा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू देत. पण मॅनेजमेंटचं जे म्हणणं होतं, म्हणजे ज्या वेळेला मॅनेजमेंटचे ते तिथले जे संस्थाचालक जे आहेत ते तिथे आले, त्यावेळेला शितोळे मॅडम ज्या आहेत त्या तिथे आल्या आणि त्या त्यांच्याबरोबर खाली टाइमपास करत होत्या. ती घटना जेव्हा मी बघितली तेव्हा मला पण राग आला आणि मला राग सहन झाला नाही. त्यामुळे मी एसीपी साहेबांकडे शितोळे मॅडमची तक्रार केली की मॅडम असं प्रकार आहे. सगळ्या शाळांमध्ये CCTV कंपल्सरी असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जे लहान मुलांचे ग्रेड्स आहेत, ज्युनियर, सिनियर, नर्सरी, इथे पुरुष असलाच नाही पाहिजे. एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो? एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळांनी फॉलो केली पाहिजे. लिस्ट द्या मला, आम्ही लगेच ऍक्टिव्ह होतो. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे.